हरी विष्णु विना जप व्यर्थ त्याचे ज्ञान 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 राम कृष्ण मन नाही जाचे राम कृष्ण मन नाही जाचे राम कृष्ण मन नाही जाचे मधुने करंतानी अद्वैत वाटा मधुने करंतानी अद्वैत वाटा मधुने करंतानी अद्वैत वाटा मधुने करंतानी अद्वैत वाटा कृष्ण पैठा कैसा होय राम कृष्ण पैठा कैसा होय द्वैताचे झाडणी गुरुविन ज्ञान द्वैताचे झाडणी गुरुविन ज्ञान द्वैताचे झाडणी गुरुविन ज्ञान द्वैताचे झाडणी गुरुविन ज्ञान या कैचे कीर्तन घडलना या कैचे कीर्तन घडलना ज्ञानदेव म्हणे सगुण हे ज्ञानदेव म्हणे सगुण हे ज्ञानदेव म्हणे सगुण हे ज्ञानदेव म्हणे सगुण हे नाम पाठ मौन प्रपंचाचे नाम पाठ मौन प्रपंचाचे नाम पाठ मौन प्रपंचाचे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे दुबार घुमाई दुबार घुमाई दुबार घुमाई दुबार घुमाई दुबार घुमाई दुबार दुबार घुमाई दुबार घुमाई दुबार घुमाई दुबार घुमाई दुबार घुमाई दुबार घुमाई विष्णु वैन जप विष्णु वैन जप व्यर्थ जाचे ध्यान व्यर्थ जाचे ज्ञान विष्णुविन जप विष्णुविन जप विष्णुविन जप व्यर्थ जाचे ज्ञान नाही
पुण्याची गणना
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की, श्री जगद्गुरु नागो महाराज की जय। विठ्ठल 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 विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, राम कृष्णी मन नाही ज्याची, उपजोनी करंटानी अद्वैत वाटा, राम कृष्णी बैठा कैसा द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, त्या कैचे कीर्तन घडी रणावी, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाचे, हरिमुखी मनाय हरिमुखी मनाय, पुण्याची गणना कोण करी, मनोजवं मारुतुल्यवेगं यतेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं, महायोगपीठे तटे भीमरमवरं पुण्डरीकाय दातो मुनीन्द्रैः, समागत्यतिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं, पांडुरंगा कृपथं नमन श्री चरण संतांचे, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका, आता हृदय ही आपुलीच वाळणी आभली, वरी वैसू पावली श्री गुरूंची जयंती केली स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेच बंधू श्री चरण श्री गुरूंची, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह नाधो पावन धागो चराचरी, विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, राम कृष्ण मन नाही ज्याची, हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी, विठाला पवित्र नगरीमध्ये अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने, संत महंतांच्या विद्वज्ञानांच्या चरणकमलाने पावन झाली आपली ही देऊळ पवित्र नगरी. या पवित्र नगरीमध्ये भगवान श्री दत्तप्रभू गुरुवारी मोतीराम महाराज या सर्वांच्या समाधी मंदिराच्या सानिध्यामध्ये अखंड हरिनाम सप्ताह, गुरुचरित्र कथा, हरिपाठ, हरिकीर्तन, हरिजागर आणि काकडा भजन असा हा अव्याहत चालत असलेला कार्यक्रम. त्या कार्यक्रमामध्ये लाची कीर्तन रूपी सेवेचा योग, जमलेले सर्व गुणीजन, गंधर्वासारखे गायनाचार्य, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध, महाराष्ट्रच नाही महाराष्ट्राच्या बाहेर दिल्लीच्या तख्तापर्यंत यांनी आपल्या मृदंगाच्या माध्यमामधून अख्ख्या संबंध भारताला ओळख करून दिली. मृदंगाचे राजे, मृदंगाचे महामेरू, भजनानंदी, भजन सम्राट, भागवताचार्य, रामायणाचार्य, संत साहित्याचे गाडे अभ्यासक, हरिभक्त पारायण आमचे गुरुबंधू भरत महाराजजी सोटगीर दोघांनी महाराज आज उपस्थित आहेत कार्यक्रमामध्ये. आपलं भाग्यच आहे बाबा, आणि खूप गाडा अभ्यास आहे त्यांचा. आणि विशेष करून स्वामी तुम्ही सुद्धा कथेला 2-3 तास थांबून सुद्धा कीर्तनासाठी पुन्हा उपस्थित आहेत. प्रथमतः तुमच्या चरणावर साष्टांग प्रणिपात. कारण खरंच योगी तुम्ही काही असेल तरी, पण तरी पण जोग्याच्या कीर्तनाला आला, नशिबच म्हणायचं जोग्याचं.
कीर्तनाला जोई ऐकायला योगी, असा प्रकार आहे. आमचे खरंच गुरुस्थानी असलेले सचिन महाराज गोड आहेत बाबा, त्यांचा स्वभाव एवढा हा हा हा. त्यांच्या पंचांग शास्त्रामध्ये सुद्धा ते प्रवीण आहेत. आणि विशेष करून की आम्ही ज्यांच्याकडे अध्ययनाला होतो बाबा अगोदर, मी भगवान देव शास्त्री पारगावकर, ते रंगनाथ गुरुजी परभणीकरांचे गुरुबंधू होते. त्यांच्याकडे मी जवळपास 12 वर्ष होतो. आता बंदच राहते ते, बरं वाटत ते बंद ठेवलेलं. हा बरं झालं मग काय काय असं. कारण त्याचा लाभ आम्हाला जर मिळत नसतं चालू करून फायदा काय त्याचा, गरजा करायला जास्त. म्हणून ते गुरुवारी भगवान शास्त्रीजी सांगायचे, त्याने म्हणायचे ब्राह्मण असावेत आणि पुन्हा त्याच्यामध्ये वैष्णव असावेत. हा 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 परमार्थ खरा तिथून असतो म्हणायचे. म्हणून ते भगवान देव तर विशेष बाबा, त्यांनी उभ्या आयुष्यामध्ये 1 नवा रुपया सुद्धा आमच्याकडून कधी घेतला नाही पाठाचा. 12-13 वर्षे आम्ही पाठाला थांबलो तिथं, पण कधी 1 नवा रुपया सुद्धा घेतला नाही. नाही आम्ही पाडव्या दिवशी गादी वगैरे करायची थोडी. एकदा म्हणलं आपण गादी करू काकांना आपल्या श्रवणासाठी, पण ते म्हणले आज काय केलं तुम्ही? म्हणलं आज हे पाडवा आहे ना, म्हणलं आज पुढे म्हणून आज गादी. म्हणले आता एक ऐक, म्हणले आता तू इथं मला गादी करतोस, पण मला तिथं गादी मिळेल का याचा विचार कर म्हणते तू आता. आणि तिथं जर मला तू गादी देणार असशील तर इथल्या गादीवर मी बसतो, आणि तिथं जर तुझं कोणी ऐकत नसेल तर इथली गादी अगोदर. म्हणून आता तिथलं कोण माझं ऐकणार आहे आपलं? तिथं तर नुसत्या लाकडावर झोपावं लागेल आपल्याला. मग त्याच्यासाठी ते म्हणले इथली गादी काढून टाक. कारण तेवढा विरागी महात्मा, एवढा ज्ञानी महात्मा. आणि विशेष करून बाबा माहितीसाठी सांगतो की एकनाथी भागवत त्यांना मुखोद्गत होतं, ज्ञानेश्वरी मुखोद्गत होती, आणि 5 गाथी त्यांना पूर्ण मुख पाठ होते. पूर्ण गाथी आदम कुठले मूवी कुठेही विचारत त्यांना ते सांगायचे. आणि विशेष त्यांनी म्हणायचे अरे एकनाथी भागवत ही जगातलं सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे म्हणायचे त्यांनी, खूप सर्वश्रेष्ठ ग्रंथ. पण आपण म्हणजे श्रीमद भागवताकडेच बघतो म्हणजे आपण, पण थोडं इकडे अवलोकन करा. कारण नागबाबांनी हा ग्रंथ खरंच बाबा आता विद्वानाच्या मुखातून ऐकलं, त्यांच्या मुखातून ऐकला. कारण तो एकनाथी भागवत ग्रंथ विशेष म्हणजे काशीमध्ये तयार झाला महाराज. तो 11व्या स्कंदावर त्यांनी भाष्य केलं तिथं, आणि तिथं केल्यानंतर तिथल्या राजानं सुद्धा भाष्य केलं होतं. पण असं झालं तिथं की म्हणले हा ग्रंथ श्रेष्ठ का तो ग्रंथ श्रेष्ठ. मग सर्वांनी ठरवलं की दोन्ही ग्रंथ भगवान विश्वनाथांच्या मंदिरामध्ये ठेवू, आणि जे त्यांना मार्के मिळतील ते ग्रंथ मग जे असेल ते असेल. मग दोन्ही ग्रंथ ठेवले, आणि नागबाबाचा एक ग्रंथ आणि तिथल्या राजाचा एक ग्रंथ, आणि विद्वान पंडित भरपूर होते त्याच्यामध्ये. पण योग असा आला ज्यावेळेला सकाळी सर्व गेले दर्शनाला, तर नागबाबाचा ग्रंथ वरी होता आणि राजाचा ग्रंथ खाली होता. महाराज ग्रंथ ठेवतानाच म्हणले प्रभू विश्वनाथजी माझा ग्रंथ खाली असो अथवा वरी असो विषय तो नाही, तुमचा हाताचा स्पर्श झाला तरी मी पवित्र झालो म्हणे. कारण मोठ्या माणसाचं मन मोठं असतं, म्हणूनच मोठे माणसं मोठे असतात. आपण संकुचित विचार करतो, आपली व्यापक विचार नसतात, म्हणून आपण गल्लीच्या बाहेरच जात नाहीत महाराज. त्याचं कारण असं आहे. आणि ही विद्वान कशामुळे मोठे झाले, आता हे कशामुळे मोठे झाले, त्यांच्याकडे व्यापक विचार आहे महाराज. व्यापक विचार असल्यामुळं आता ह्याच्याकडे कुणी गायक असो काही असो हे कधीच म्हणत नाही त्यांना, म्हणजे भरत महाराज सोडगीर. त्यांचा एक विद्यार्थी बाबा अमेरिकेमध्ये येतात सध्या. काय ताकद असेल महाराज, आपल्याला माहित नसतं, आपल्या जवळचेच माणसं असून आपल्याला माहित नसतं. आपल्याला काय झालंय, आपल्याला अज्ञान जास्त आहे आणि दुसऱ्याला कमी समजण्याची बुद्धिमत्ता आपल्याकडे जास्त आहे महाराज. कधी कोणा काय येतंय ह्याच्यातच सगळं गेलं. आणि कुणालाच काही नाही येतं म्हणणाराला त्याला स्वतःला गाजरा अक्कल नसते. मी सांगतो तुम्हाला महाराज काय येते, मोठे मोठे विद्वान ज्ञानिक महाराज, पण ते राहतात साधे, एकदम राहताना साधे राहतात महाराज. ती विद्वानाचं लक्ष नाही. मग नागबाबांनी त्याला वैरी ग्रंथ पाहिला, आणि मग राजानं सांगितलं माझं मी हार स्वीकारले. मग त्या ग्रंथाची मिरवणूक राजाने त्यांच्या हत्तीवर बसून काशीमध्ये एकनाथ भागवताची मिरवणूक हत्तीवर बसून काढणं, त्या काळात एवढं जो विनोद नाही महाराज. कारण एवढा ग्रंथ काय आहे, इतके विद्वान आहेत महाराज. म्हणून ती एकनाथ भागवतावर जास्त बोलायची बाबा भगवान शास्त्री. विडाला विडाला वेदांत
वेदांत सागरात विचार सागरातल्या सुद्धा वेदांतिक प्रक्रिया महाराज त्यांनी सरळ सरळ पटवून द्यायच्या महाराज तू आणि त्याने सांगायचं अरे वेदांत पटवण्यासाठी सिद्धांत मांडावे लागतात आणि सिद्धांत जर पटत नसतील मग एखादा दृष्टांत द्यावा लागतो. वेदांत सिद्धांत आणि दृष्टांत यांनी समीकरण करायचं महाराज त्यांचं. मग त्या ना एवढी विद्वान सर्वजण त्या ठिकाणी महाराज म्हणून गुरुचरित्राची कथा या ठिकाणी स्वामी तुम्ही उपस्थित आहेत महाराज. आमचंही भाग्य काही का असताना आमचे 4 शब्द का असताना पण जरी करता बरोबर नाही आले तरी हो म्हणा बरोबर त्याची काय अडचण विधाना विधाना आज गुरुवार आहे. गुरुवार म्हणल्यानंतर वारकरी संप्रदायाची नियमावली आणि सत्यामध्ये जो गुरुवार येत आपल्या वाट्याला जर येत असेल तर भाग्याचं लक्षण म्हणायचं महाराज. कारण का गुरुवार म्हणजे ज्ञानोबारायचं वर्णन करावं किंवा ज्ञानोबारायच्या अभंगाचं तरी वर्णन करावं आपलं भाग्य आहे त्याच्यामध्ये. मग आहे हरिपाठातील अभंग आहे. हरिपाठ ज्ञानोबारायचा हरिपाठ म्हणजे स्वतंत्र विचाराचा ग्रंथ आहे. इतर ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी गाथा चांगदेव 65 सगळे ग्रंथ आहेत पण हरिपाठ म्हणजे ज्ञानोबाराच्या स्वतंत्र विचाराचा ग्रंथ आहे. अभंग हरिपाठ असं ती 28 आणि रचिले विश्वासे ज्ञानदेवी नित्य पाठ करी इंद्रायणी तिरी आणि होई अधिकारी मोक्षाचा तो. ही ताकद आहे हरिपाठामध्ये महाराज. म्हणून हरिपाठ म्हणजे आपल्या वारकऱ्याची संधी आहे. इतर काहीच करायची गरज नाही आपल्याला महाराज. फक्त रोज हरिपाठ म्हणला सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेला 2 वेळेला हरिपाठ म्हणला ना आपला बस कार्य सिद्धी. इतर साधना करायची सुद्धा गरज नाही. इतकं त्या हरिपाठामध्ये काय आहे आपली ताकद आहे. म्हणून आपल्या वारकऱ्याचा हरिपाठ आपल्या माऊलीचा हरिपाठ म्हणजे वारकऱ्याला सर्वात मोठी सुवर्ण संधी. विठाला विठाला अभंगाचा जर आशय पाहिला तर आपल्याला असं वाटतं की बाबा की ज्ञानोबाराय विद्वान लोकांचा थोडं जरा तिरस्कार करतात काय की व्यर्थ त्याचे ज्ञान. मग आपल्याला असं वाटतं की ज्ञानोबाराय ज्ञानी लोकांबद्दल थोडं किंमतच कमी करतात. असं काहीच नाही. कारण ज्ञानोबाराय विद्वानाबद्दल का कमी समजतील तिची 2 कारण आहेत. विद्वान विद्वानाला कधीच कमी समजणार नाही. एवढं खरं. विद्वान अज्ञानाला कमी समजल आणि अज्ञानी त्याला येत नसल्यामुळं ती विद्वानाच मानित नसत हे कधीच त्याला होऊ शकतं. पण विद्वान विद्वानाला कधी कमी समजणार. आता तुमचं आता क्लासिकल भजन आहे बाबा. आता तुमचं भजन सरासरी 70% लोकांना कळत नाही. याचा अर्थ ते तुमच्या विरोधात असं नाही. ते तुमच्या विरोधात कधीच नसतात. फक्त तुमच्या भजनाबद्दल ते अनभिज्ञ. बरोबर आहे. आता तुम्ही मोप कालावधी गायला पण कळाला किती जणांना हे का नाही. फक्त मोजक्या लोकांना कळाना हे का नाही. मग त्याच्यामुळे काय सांगायलो याचा अर्थ कारण ज्याला हे ज्ञान अभ्यास नाही संगीत शास्त्राचा आणि त्याला वाटतं की मग संगीत भजन म्हणलं की त्याला वाटतं हे बघा आता का नाही हे अर्धा घंटा तरी करते मला. कशामुळं कारण त्याला त्या संगीताबद्दल काही नाही ज्ञान नाही. म्हणून त्यानं म्हणणं साहजिक आहे. त्याच्याबद्दल काही मत दुमत नाही कोणाचं. म्हणजे विद्वान विद्वानाला कधीच कमी समजणार नाही आणि अज्ञानी विद्वानाला कधी कधी असं होऊ शकतो. विद्वान अज्ञानी असं होऊ शकतो. हा झाला व्यवहारातला भाग. मग आता इथं ज्ञानोबाराय व्यर्थतेचे ज्ञान म्हणतात. मग ज्ञानोबाराय ज्ञानी लोकांना कमी समजतात का नाही असं कोण म्हणलं. माऊली सुद्धा तसा विचार नाही महाराज. ज्ञानाबद्दल कोण नाही म्हणणार महाराज. उलट भगवान म्हणतात की ज्ञानाशिवाय पवित्र कार्य कोणतं सुद्धा नाही. नाही ज्ञानेन सदृशम पवित्र मी विद्यते हे का नाही. आणि ज्ञानासारखं पवित्र आणि मोक्षाचं माध्यम जगाच्या पाठीवर कुठंच नाही. म्हणजे ज्ञान काय आहे सर्व श्रेष्ठ आहे. मग सर्वश्रेष्ठ जर ज्ञान असेल मग ज्ञानोबाराय व्यर्थतेचे ज्ञान का म्हणत असेल. मग एखाद्या वेळेला माऊली तुम्हाला ज्ञान नसेल का. आता आपण जर असं ठरवायचं असेल तर अगोदर आहे का ज्ञानोबाराय किती ज्ञानी आहे हे प्रमाणपत्र ज्ञानोबारायकडे अगोदर ऐकू आपण. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर सखा मरोनिया जावे
हे सांगणारे कोण आहेत? संत जनाबाई महाराज. संत जनाबाई म्हणतात माझ्या ज्ञानोबाराबद्दल माझं मत काय आहे. ज्ञानोबारा म्हणजे ज्ञानाचा सागर. सागर म्हणजे ज्या सागरामधला पाण्याचा अंत कोणाला लागत नाही. आपल्याला इकडल्या नाथसागरातला अंत लागल पण अरबी सागरातला अंत लागणार नाही. आणि तसं ज्ञानोबाराच्या ज्ञानाबद्दल आपल्याला कधी अंत लागणार नाही. ज्ञानोबारा म्हणजे ज्ञानाचे काय आहेत? सागर आहे असं जनाबाई म्हणतात. महाराज मग जनाबाईला कोणी अधिकार दिला एवढा? जनाबाई म्हणजे कोण? त्यांनी सांगितलं जनाबाईचा बी अधिकार साधारण महाराज. कारण कोणी कुणाचं वर्णन करावं हे सुद्धा विशेष आहे महाराज. पण आपला आजकाल चलतंय कार्यक्रम कोणी कुणाचं वर्णन करतं. चला मान हल्ली तिथे बी उपकारच महिन्याचं आहे त्यांचं. आपलं काय त्याला काही लोकांना नाही कळलं काय कळलं काय काही कुणाला माहिती असा प्रकार असतो. नाही कळालं तरी मान हलवलं तरी आपलं त्याच्यात काय असतं? समाधान असतं. आणि खरंच ते गुरुहरी प्रल्हाद शास्त्री सांगायचे ते म्हणायचे श्रोता वर्ग जर चाणाक्ष आणि चौकश बुद्धीनं जर श्रवण करीत असेल तर वक्त्याला सुद्धा सांगण्यासाठी हर्ष तयार होतो. आणि श्रोता वर्ग जर एकदम आपलं उदास बसलेला असेल, उदास एकदम काही काही माणसं उदास असतात, निव्वळ सपक तोंडाची, जस काही 10-5 माणसं गेली त्यांच्याकडे आता अरे प्रसन्न असं कमाल होती. आता एवढ्या गर्दीमध्ये जर हे उदास असतील ते प्रसन्न कुठं होतील महाराज? दिवाळी दिवशी जर माणसं उदास आहेत शिमग्याला बघूच नका महाराज. शिमग्या दिवशी दिवाळी दिवशी अशा हनुमान्यावर अहो दिवाळी दिवशी मी रामराम केला एकदा. दिवाळी दिवशी रामराम केला म्हणजे रामराम बाळा. पहिल्या पाण्या दिवशी असं आहे म्हणलं ते म्हणला मी फक्त धुरवडीला फ्रेश असतो बघा म्हणला महाराज. म्हणलं तुझाही दोष नाही ते विठाला विठाला अधिकार कळणं गरजेचं आहे महाराज. जाणं पाहिजे कोण महाराज. 5 अवतारापासून त्या मातोश्री सेवा करतात. 5 अवतारापासून. आणि 5 अवतारापासून जनाबाई भगवंताची सेवा करतात, वैष्णवाची सेवा करतात. आणि मग त्या जनाबाई इतका अधिकार संपन्न आहे महाराज की त्यांनी सांगावं आता ज्ञानोबाराय तुम्ही प्रमाण माना, नामदेवराय तुम्ही आता कीर्तन करा. हे जनाबाईंनी सांगावं. जणी म्हणे ज्ञान देवा बोला, जणी म्हणे ज्ञान देवा बोला, जणी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, जणी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. ज्ञानदेवान बोला अभंग. महाराज काय ताकबर काय आनंद असेल बरं त्या कार्यक्रमामध्ये. हो भगवान परमात्मा नाचायचे महाराज. नाचता नाचता देवाचा गळाला शे बर. पुन्हा कबीरदास महाराज त्या कीर्तनामध्ये महाराज काही वेगळा छान नामदेव कीर्तन करणार, भगवान परमात्मा पुढे नाचायला असणार.
ज्ञानोबाराय प्रमाण म्हणायला असणार. काय आनंद आहे महाराज कबीरदास महाराज सारखे महापुरुष त्या कीर्तनामध्ये. तो काय आनंद वेगळा. आणि त्या तालमीतल्या जनाबाई म्हणतात की माझे ज्ञानोबाराय म्हणजे ज्ञानाचा काय आहेत सागर आहेत. आणि मग जनाबाई जर ज्ञानाचं सागर म्हणत असतील ज्ञानोबारायला, तर ज्ञानोबारायला अज्ञानी म्हणायची गरज नाही. कारण का ज्ञानोबाराय ज्ञानीचे गुळ खातच नाही. ते मध्ये गेला मला की उलट करावं लागलं. मध्ये गेला मला ते गुळ काढून द्या माझी मला कोणा तुम्ही मध्ये गेला 1/2 किलो गुळ मध्ये टाकला. विठारा विठारा आला खेळ महाराज म्हणून चला काय काय मी बंद केलं ना महाराज. ते शुगर झाली, बीपी वाढली, तरी म्हणलं महाराज तुम्ही कस काय झाली. माणूस आहे तुम्हाला ताप आली का भारतात कोणालाच येत नाही, मला चपट्यात आली का. बोलण्याची काय भाषा आहे काय नाही महाराज. मानवला डोकं काय बोलते ते महाराज. आता महाराज आजारी पडलो म्हणजे काय नाही पण तुम्ही कस काय आजारी. महाराज लोक कस काय. आता महाराज लोक म्हणजे काही वेगळी जात होई त्यांची. आता कीर्तन केलं म्हणलं तरी म्हणलं कसं असते म्हणलं हे पुण्यात असतो म्हणलं आम्ही जन्मोजन्मी आम्ही सापडा सूप केले जन्मोजन्मी आम्ही म्हणून बघावं लागतं रे. तसं महाराज जनाबाई म्हणतात माझे ज्ञानोबाराय ज्ञानाचे काय आहेत सागर आहेत. ही एवढी ताकद ज्ञानोबाराय. प्रमाणपत्र कोण देतात प्रमाणपत्र जनाबाई. जनाबाई प्रमाणपत्र देतात. पण नसे एवढ्या प्रमाणपत्रावर नाही महाराज. महाराज ज्ञानोबारायच्या अगोदर 1400 वर्ष चांगदेव महाराज आले महाराज. 1400 वर्ष अगोदर चांगदेव महाराजाला त्याही वेळेस कळालं होतं. कारण आपल्याला शिष्य भरपूर भेटले पण आपल्याला आपल्या मनासारखे गुरु भेटलेले नाहीत. आणि जोपर्यंत आपल्याला मनासारखे गुरु भेटत नाहीत तोपर्यंत आपण सुद्धा हे स्थळ सोडायचं नाही. कारण शिष्य भरपूर भेटले त्यांना महाराज पण काय भेटले नव्हते, गुरु भेटले नव्हते. आणि सद्गुरु भेटण्यासाठी चांगदेव महाराजांनी 1400 वर्ष या पृथ्वी तलावरला मुक्काम वाढवला महाराज. आणि दर 100 वर्षाला पिंडातला आत्मा काढायचा आणि ब्रह्मांडामध्ये न्यायचा. आणि काही दिवस थांबायचं आणि पुन्हा ब्रह्मांडातला आत्मा काढायचा आणि पुन्हा पिंडामध्ये आणायचा आणि पुन्हा शरीराला चालू ठेवायचं. असं 14 वेळेला चांगदेव महाराजांनी काळाला सुद्धा चकवा दिला महाराज. ते चांगदेव महाराज समाधी योगामधले अग्रक्रमामध्ये महाराज. अग्रक्रमामध्ये त्यांनी 8 सिद्ध्या मुक्कामाला होते त्यांच्याकडे. आणि घरी महिमा ते माप्रकार मौशी तुबे या सगळ्या 8ला 8 सिद्ध्या त्यांच्या घरी मुक्कामाला. म्हणून सिद्धीच्या बळावर महाराज त्यांनी त्यावेळेला वाघ आणि साप असे हिंस्र पशु आपले शिकले होते. कारण का सिद्धीचा तो काय आहे प्रभाव आहे. तसं ज्ञानोबाराय म्हणजे सिद्धीपेक्षा अभ्यास लागतो. अभ्यासाचे बळे आणि एकागती आणि व्याघ्र सर्प प्रांजळी केले एके. माऊली म्हणले अरे ह्याला अभ्यास लागतो मला ह्याला काय एवढं विषय साप वाघ धरायला. तसं ज्ञानोबारायनं सांगितलं त्याच्यामध्ये अभ्यास नाहीतरी सगळ्याला काय लागतो अभ्यासच. अभ्यासाशिवाय काही होत नाही. अभ्यास जर असेल असाध्य ते करण अभ्यास तुका म्हणे करण अभ्यास तुका म्हणे करण अभ्यास तुका म्हणे करण अभ्यास असाध्य ते साध्य करिता सायाच असाध्य ते साध्य असाध्य ते साध्य आणि गणिता साया. पण कारण अभ्यास तुका म्हणे. महाराज म्हणाला कारण काय फक्त अभ्यास. ज्ञानोबाराय सुद्धा म्हणतात अभ्यासाची नि बळे. ह्याला फक्त अभ्यास आहे. सर्व संतांचं एक मत आहे महाराज. संत वाङ्मयाचं शोधन आपण कुणाचंच मत वेगवेगळं नाही. सर्वांचं एक मत ते संत महाराज. म्हणून त्यांनी सांगितलं की लागतो अभ्यास. मग 14 वेळेला
आणि काळाला सुद्धा चकवा देणारे चांगदेव महाराज. त्याचं एकच कारण का त्यांना अगोदरच कळालं होतं की ज्ञानोबा येणार आहेत, पण आपल्याला सुद्धा येईपर्यंत आपल्याला काय करायचंय, थांबायचंय. मग ज्यावेळेला चांगदेव महाराजांच्या लक्षात आलं आता माऊलीकडे आपण निघू, पण थोडं ते विद्याचा अहंकार होताच थोडं त्याच्यामध्ये, आणि अहंकार असल्यामुळं त्यांनी आपलं ते वाघावला सिद्धीच्या बळावर बोलावलं आणि नागालाही सिद्धीच्या बळावर हातामध्ये घेतलं आणि प्रवास सुरू केला. हे ज्ञानोबा कळालं. माऊली म्हणले हे समाधी योगाचं माध्यम आहे, चांगले, त्याच्याबद्दल काही विशेष नाही, आपल्याला काही दुमत नाही. पण आता ह्यांची जी ताकद आहे ह्या सर्व महापुरुषांची ही फक्त सजीवापर्यंत गेली महाराज, सजीवापर्यंत गेली, पण निर्जीवापर्यंत अजूनही पोहोचले नाही. मग माऊली म्हणले हे सजीवापर्यंत आलेत का, आपण एकदा निर्जीवावर प्रयोग करू आपण आणि ह्यांना दाखवून देऊ की योग मार्ग सुद्धा या पद्धतीने. ज्या वेळेला चांगदेव महाराज आले त्याच्यानंतर त्याचं एकच कारण आहे, भिंत चढवायची म्हणजे जादूगिरी नाही, त्याचं एकच कारण आहे सजीवावर तुम्हाला प्रयोग करता आला, पण निर्जीवावर सुद्धा आम्हाला वैष्णवाला आणि योग्यांना प्रयोग करता येतो. मग निर्जीव चालविली चालविली जडभिंती हरली चांगयाची भ्रांती, चालविली जडभिंती हरली चांगयाची भ्रांती, जडभिंती हरली चांगयाची भ्रांती, चालविली जडभिंती हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गाचा सांगाती ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गाचा सांगाती ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गाचा सांगाती ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गाचा सांगाती ज्ञानोबा माझा. चालविली जड भिंती आणि हरडी चांगयाची भ्रांती. त्यांना भ्रांत झाली होती की आपण बी हे काही करू. माऊली म्हणली या या या, मग भिंतच चालवली त्यांनी. आणि मग चांगदेव महाराजांना कळालं आपण सजीवापर्यंत प्रयोग करता आले, पण निर्जीवापर्यंत मात्र आपली मजल गेली नाही. आणि खरंच बाबा तुम्ही सुद्धा ज्ञानोबा राहायचे, स्तुती करीत नाही, 10-5 नको सुद्धा मला तुमचे, पण वस्तू त्याचे सांगतो. आता मृदंग निर्जीव आहे का नाही, आता सध्याचा विचार बोलताय का ते आता काही, हे मृदंगा इकडे येत नाही, अजिबात येत नाही, पण मृदंगाला सुद्धा तुम्ही बोलायला होतात का नाही महाराज? हे सुद्धा निर्जीवाला बोलवलं नाही महाराज, नाही का नाही, दागिन नसता बोललं का नाही, बघा होत आता घेता घे घेता. याच्या पुढे येत नाही आणि इथं मात बरं आहे तो बाई येत आपली कधी बी अवकात बघून चौकात थांब जा. विठाला आपले गुरु स्वामी सकनवाशी लटपटे बाबा ते आळंदीला रामायण सांगायला. आमच्याकडे रामायण असायचं, भावार्थ रामायण, पण एक जण दुसरी गोष्टी ते लागली माया ब्रह्म सांगायला. मावतीने बोलून घेतलं म्हणजे इकडे या, बसा आता उद्या तुम्ही रामायण सांगू नका बरं का. म्हणजे का नाही, माया ब्रह्म इथल्या लोकांनी कोण पेले आळंदीच्या, तुम्ही ह्यांना सांगायची गरज नाही, तुम्ही रामायणातला सांगा. हे काय हे सांगायचे काय गरज तुम्हाला, पुन्हा पुढे सांगत आपण ह्याचं भान ठेवा बाळा, ह्याचं काय करावं. पण माणसाला कळत नाही महाराज. एक जणांचा 20 एकर ऊस आहे उभा, किती एकर, 20 एकर. त्याच्या जवळच 1.5 एकर वर होतं, त्यानं बी दुसऱ्याच्या पाण्यावर 1.5 एकर लावलं. कुणाच्या पाण्यावर, स्वतंत्र काहीच नाही, दुसऱ्याच्या पाण्यावर 1.5 एकर. आता ते लावायला सुरुवात केली त्यांना. ते आता शेजारी असताना मोठेच असतात, त्याला ते भूतकांड्यावर त्यात ना ते 20 एकर मला राम 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 म्हणत मला आपण बी आता जरा 1.5 एकर. कुणाला सांगायचे 20 एकर व्हायला. ते मला हो बरं झालं बाबा, काही काय सणा चांगले ठीक आहे. तरी पण ती 1.5 एकराला म्हणते त्यांना, मालक भूतकांड्या थोड्या न्या तुमच्या लेकराला. ते म्हणला डायनामा गेलेले, तू जेवढा ऊस लावलास ना तेवढा माझा नेताना रस्त्यात पडतोय, तुझ्या भूतकांड्याने की काय गरज आहे मला.
म्हणून आपल्याला कळावं महाराज आपण कुणाला बोलायलो. मी नेहमी सांगत असतो आपल्याला कळावं महाराज आपण कुणापाशी बोलतो, कुणा पुढं बोलतो, काय बोलतो, आणि आपल्यापेक्षा बोलताना हे समोरले किती विद्वान आहेत ह्याचा अंदाज काढायचा आणि मग बोलण्याचा प्रयोग करायचा महाराज. पण आपल्याकडे ती कळतच नाही. आता ते साधी माणसं व्यवहार कळा ना महाराज. आता हे सोयरिकेला गाडी निघते ना, सोयरिकेला लग्न जमवायला. आता लग्न जमणार बाबा पोरायचे सगळ्या घरी तीच समस्या आहे. कुठे गेलं का नाही महाराज आमच्या पोराला एखादी पोरगी बघा ना, म्हणजे कीर्तन सोडतो हे धंदे सुरू करतो. पोरगी बघ कुठले बघा आता गाबडे धड नाही तर आता रात्री 2:30-3ला घरी येईल तर काय सप्त्यावर येईल कारखाना. आणि झालं काय बाबा, पहिलं पोरीच्या बापाला सचविलंय त्याचं पाप फेडावं लागायचं. आता पहिलं महाराज लय सटलेलं बघायच्या बाबाला लय पुरीच्या बापाला असं तर दान दिलं नाही महाराज गिराईकानी. नवरदेवाचा बाप म्हणजे ब्रह्मदेवाचा आजच सासराच. हा त्या बाबा महाराज बोलायचंच नाही ते काय बाप ते फुटलेलंच असायचं ते. मागणी 1970च्या काळात सगळे नवरदेव लग्नात रुसायचे. घ्या नाही घ्या पांढऱ्या नाही, अंगठी नाही, घडी आणि रेडू. ते 1970च्या मागण्या घड्याळाने रेडू एवढं. त्या रेडू त्याला लावता बी यायचं नाही पण रेडू. आणि अक्कल तर भाई लावायचे. आता मला आता ते कोणी पोरी देणार महाराज. आता न्यावर झाले महाराज. आता मग ते त्यांना आमच्या नशिबाला आता कुठलं मिळ लागत काय बरं अक्कल तरी काय करते महाराज. आता अक्कल तरी काय कुणी बी येतात आमच्या डोसक्याला ज्ञान करत महाराज. पैसाच पुरा नाही मला ही कुठं निघून आता पैसा पुरा मी बरं मी कशाला इथं आलोय तुम्ही सांगा. आता मी पैशालाच आलो नाही इथं. आता पैसा पुरा मी तरी काय करू. आता म्हणा अवघड झालं इथे बी अवघड आहे महाराज. सप्ताह मांडणाचा कीर्तन जो घ्यायचं काय नाही देवा तुमच्या खाली आमचं आमच्या खाली काही अडचण नाही. विठाला विठाला आम्हाला तरी काय माहिती महाराज. कोणी महाराज आमच्या घरात मेळ लागत. आमचा बी तसाच आहे. तुझा मेळ लावायला माझा तरी कुठं मेळ आहे. मेळ लागत नसते मला काय. मी एक जण आलंय म्हणला इकडे ते मला म्हणला इकडे या म्हणून सांगा ना इकडे सांगा ना म्हणलं लवकर काय 200 रुपये नाही तो काय सोनपेटा तिकडं सांग ना तुझं काय अडचण. ते म्हणलं कसं आहे माझं लग्न होऊन 10 वर्ष झालंय म्हणलं. सुरुवातीला 5 वर्ष आमचं चांगलं होतं पण ह्या 5 वर्षात कुणाची नजर लागली की मला तीच सणवास असतच चाललंय. म्हणजे किती वर्षांनी 5 वर्षांनी. या पट्ट्याचं 42 वर्षांनी असेल अजून तिकडे धंदा आमचा धंदा होय. आता आमचा धंदा काय खरं सांगा बरं स्वामी महाराज हे आमचं काम आहे. ते आता अरे प्रारंभ असते मला त्याला आपण तरी काय करणार. आता कोणी काय बी वाटतं तरी आता तरी बंद झालं तरी या लेकरासाठी महाराज बाबा लय लोक कुठवर पळायले महाराज. वार गुजरातला हो आमच्या गल्लीतल्या 3 शिपाई आता निघाल्या आमच्या गल्लीतल्या महाराज. आता मला काय माहिती मी तळावर उभा होतो म्हणलं काय काका कुठं बसा हटकू नका म्हणलं काय पन्हाळगड जिंकाय निघाला हटकू ना पुढे निघाला पुढे तुम्ही. त्या म्हणल्या मा तिकडं गुजरातला एक म्हातारी ती लेकरं द्यायला तिने काय कारखाना काढलाय काय. आणि त्या म्हातारीकडे गेले स्वामीजी आणि तिलाच लेकर नव्हती तिच्याकडे येणार कारखाना. म्हणून आमच्याकडे तरी आमच्याकडे 2-4 उताळा एवढा मोठा शिल्लक काय महाराज. मी मागे देऊ लागलो कुणाला 2-4 आपल्याकडे लेकर घेऊन जा म्हणलं पण ते आमची लेकर बी कोणी नाही ना आमचा अवतार बघून कोणी घेईल कारण आम्ही दंड आमची लेकर कशी असतील. विठाला विठाला मला विचारून काही भागत नसेल काही नसतं उगा ते का माग तो बघा 2 महिने काढी एक लग्न जमून आलता महाराज. आलं
त्याचं लग्न जमलं होतं, जमच नाही गेलं पण जमलं त्याचं लग्न. म्हणलं शार श्रीफळ दिली, 51 रुपये दिले. म्हणलं तारीख काढली का? नाही म्हणलं काढायची आता तारीख. म्हणलं बरं बरं तारीख काढल्यावर काढवा. म्हणलं येतो बार का लागणार म्हणलं मी. तसं काय या म्हणला या. 2 महिने जेव्हा तिकडे गेलो फोनच नाही त्याचा, काही नाही. मी त्याला परवा दिवशी फोन लावला. म्हणलं राम राम. म्हणलं राम राम. अरे तारीख काढली नाही का? गुपचूप लग्न नाही म्हणला महाराज तुमचा आशीर्वाद घेतला ना. दुसऱ्या दिवशी मोडलं आपलं लग्न. काय आशीर्वाद काही नसते उग तुमच्या महाराज. तुमचे पाय आमच्या घराला नका. आमच्या पाय आमच्या घराचा उभा 70,000 तुमच्या गावाकडे नीट राहा. मग आपलं बाहेर बरं महाराज. काय कशाला बाहेर बाहेर आहो दाटाला रांगोळ्या, घरी उभ्या राख रांगोळ्या. विठाला विठाला 1400 वर्ष का थांबावं लागलं? फक्त ज्ञानोबाराची वाट पाहण्यासाठी. यावेळेला ज्ञानोबारांची भेट झाली, दर्शन झालं आणि मग त्यांना कळालं बस आता मात्र पाय सोडायचे नाही. पण इच्छा झाली माऊली एक काम करा आता घ्या पदरात आम्हाला. म्हणले का? अनुग्रह द्या तुम्ही माऊली. म्हणले अनुग्रह आता आपलं दुकान बंद झालं. म्हणले आता. म्हणजे आता मुक्ताईकडे जा. म्हणजे तुम्ही मुक्ताईकडं देताला अनुग्रह देतात जा तुम्ही जा त्यांच्याकडे घ्या. पण देतील का? जाऊन तर जा बघा घे घ्या मला. मुक्ताई म्हणल्या काय बाबा अनुग्रह घ्यायचा आहे तुम्हाला? हो. म्हणजे आमच्या अनुग्रहाची अशी पद्धत आहे आम्ही एक जणाचा बळी घेत असतो मग त्याला अनुग्रह देत असतो. ते म्हणजे बळी कुणाचा? अरे तुमची एवढे शिष्य आहेत ना? म्हणले 1000-1500. मग सकाळी जे कोणी दर्शनाला पहिल्यांदा येईल त्याचा बळी घेऊ आणि तुम्हाला मग अनुग्रह देऊ. म्हणजे चालतंय. मग हे आले सांगतो महाराज म्हणजे बघा उद्या मला अनुग्रह मिळणार आहे पण आपल्या शिष्यापैकी एखादा काय जाणार आहे? बळी जाणार आहे. शिष्य म्हणले अनुग्रह कोणाला मिळणार आहे? गुरुला. आणि बळी कोणाचा जाणार? आपला. ते म्हणजे बंदच काय कुठाने म्हणले मग गुरुच बदलून टाकू म्हणले आपण. लगेच त्यांनी तातडीची बैठक घेतली सर्व शिष्य परिवाराने. कोणती बैठक? तातडीची बैठक घे. म्हणजे एक काम करू असं असं होणार आहे उद्या कोणाचा पहिला नंबर लागेल त्याच्यापेक्षा आपण आपलं घर गाठलेलं सगळे गेले महाराज. कोणी फक्त चांगदेव महाराज राहिले. चांगदेव महाराज म्हणजे आहे बघा बाकी सगळे गेले. अरे चांगदेव महाराज आम्ही कशाला बळी घेणार या म्हणजे इकडं. आणि मग त्यांनी अनुग्रह दिला. मग चांगदेव महाराज म्हणले चांगदेव माने आजी जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो ताईचा. आणि मग त्यावेळेला चांगदेव महाराजांना बऱ्याच विद्वानांनी विचारलं चांगदेव महाराज आता ज्ञानोबाराच्या तुम्ही सान्निध्यामध्ये येत आता मला ज्ञानोबारांच्या विद्वत्तेबद्दल त्यांच्या ज्ञानाबद्दल तुमचं काय मत आहे? त्यावेळेस चांगदेव महाराज म्हणले माझ्या ज्ञानोबाराबद्दल ज्ञानाबद्दल मत मांडण्याचा मलाही अधिकार नाही पण एक सरळ भाषेत सांगतो उपजताची ज्ञानी आणि हे वर्म जाणून अरे लोटांगणी जागदेव. म्हणून महाराज म्हणजे ज्ञानोबाराय म्हणले जन्माला येताना ज्ञानाला घेऊन आले. जन्माला आल्यानंतर ज्ञान मिळवलेलं नाही 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 महाराज. का? कारण मुळातच महाराज योगी पुरुष आहेत ते आणि योगी पुरुष असल्यामुळं ते येताना ज्ञान त्यांच्या बरोबर आलंय. आल्यानंतर ज्ञान मिळवायची त्यांना गरज पडली नाही. हे प्रमाणपत्र चांगदेव महाराजांचं. आणि त्याच्यानंतर आमचे तुकोबारा म्हणले मी सुद्धा ज्ञानेश्वरी पाहिली सर्व पाहिलं पण मला सुद्धा त्या ज्ञानेश्वरीचा अंत कळाला नाही. कारण महाराज म्हणले तुका म्हणे नेनो युक्तीची या खोली आणि म्हणून ठेवली पायी डोई. आणि बरेच काही एअरपोर्टमध्ये महाराज आमच्या गावचे महाराज इथे त्यांचा ज्ञानेश्वरीमध्ये खोल अभ्यास आहे. कसा अभ्यास आहे? नुसत्या बाबळाच्या फोकानं झोडपत धरून महाराज. तर आपल्याला एक उभी जित कळणार ना जिथं तुकोबाराय म्हणतात आपल्याला युक्तीची या खोली नेणो हे तुकोबारायचे शब्द आहे आणि आपण काय म्हणू मला आपल्याला ज्ञानेश्वरी कळाली म्हणून. मग इतकं ज्ञानोबारांचं ज्ञानाबद्दल तसं पाहिलं असा अनुभव अनेकांचा. मग अनेक अनुभव ज्ञानराज माझे योग्यांचे मध्ये असे अनेक प्रमाण आपल्याकडे सापडतात. मग एवढं सर्व असताना ज्ञानोबाराय ज्ञानी असताना सुद्धा मग हे ज्ञानी लोकांबद्दल असं का बोलतात? त्यावेळेस तसं नाही ते अभंग. त्यावेळेला बरेच ज्ञानी होते विद्वान होते त्यांच्या त्यांच्या परीने त्यांच्याकडे ज्ञान होतं. पण आता त्यांच्या त्यांच्या परिणती ज्ञान असल्यामुळं ते ज्ञानोबाराकडे गेले. माऊली आम्ही थोडं थोडं आमच्याकडे ज्ञान प्राप्त करून घेतलंय पण काय झालंय आम्हाला तुम्ही जर ज्ञानी मानलात तर मग आम्हाला प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय राहणार नाही. आता कसं असतं आता मृदंगाच्या बाबतीत गायनाच्या बाबतीत किंवा सगळ्या कीर्तनाच्या बाबतीत तुम्ही ज्याला प्रमाणपत्र दिलं ते पक्का झाला मला बरोबर. प्रमाणपत्र कोण द्यावं? तुम्ही द्यावं. ज्याचा अभ्यास आहे
त्याने द्यावं. आता ज्याचा अभ्यास त्याच्याबद्दल नाही, त्यानं ते प्रमाणपत्र द्यायला सुद्धा काही किंमत मिळणार. आणि किती प्रमाणपत्र खुटीला अडकून ठेवले तर कोण नाही विचारते मला त्या प्रमाणपत्राला, कारण प्रमाणपत्र कोणी दिलं ह्याच्यावरती प्रमाणित आहे. विडाला विडाला सर तुमच्याबद्दल म्हणजे एकदा गुरुवारी आपले लपटे बाबाने सांगितलं होतं. ते म्हणले मी आपल्या भरत महाराजाला सुद्धा घेऊन गेलो म्हणजे डवली गुरुजीकडं, त्यांच्या समोर त्यांनी वाजवलं म्हणले. आणि मग मी विचारलं म्हणले त्यांना गुरुजी कसं आहे, ते म्हणले बरं आहे म्हणले. आणि म्हणले त्यांनी नुसतं बरंय म्हणणं म्हणजे एवढं प्रमाणपत्र म्हणायचे. एवढ्या विद्वान नुसतं बरंय म्हणलं तरी आपलं एवढं नुसतं बरंय सुद्धा म्हणणं हे साधं प्रमाणपत्र नाही महाराज, असं त्यांनी मला बसल्या सांगितलं एकदा. असं बरेच सांगितलं बैठकीत बसल्या का नाही महाराजांनी सांगायचे बरेच काही किस्से त्यांनी आपले. विडाला विडाला बरेच विद्वान त्यांच्याकडे गेले. माऊली आम्हाला तुमचं प्रमाण तुम्ही द्या, आम्ही विद्वान. माऊली म्हणले कसं आहे, मी विद्वानाबद्दल माझं काही दुमत नाही, पण विद्वानाला विद्वानच मानेल, ज्ञानाला ज्ञानीच मानेल. पण आमच्याकडे एक परंपरा आहे, तुम्ही कितीही विद्वान असलात, ज्ञानी असलात, पण आमच्याकडं नामचिंतनाला पहिलं प्राधान्य. पहिलं चिंतन कोणतं आहे? नामचिंतन. पहिलं नामाला प्राधान्य आणि नंतर ज्ञानाला प्राधान्य. महाराज जसं ज्ञानोबाराचे बघा ज्ञानेश्वरी म्हणतं चिंतन. माऊली म्हणले एखाद्यानं साधना करावी वैकुंठाला जावं, अजिबात नाही मान्य. का काही एखादीने वैकुंठा जावे तो ती वैकुंठची केले आगवे, आयशे नाम घोष गौरवे धवळले विश्व विको नको, सगळा सत्यानाश होतो विकोन. विडन विडन कारण भगवान ज्ञानोबा म्हणतात की नुसत्या नामानं आपल्याला वैकुंठापर्यंत सुद्धा जाता येतं. ही कशाची ताकद आहे? नामाची ताकद आहे. कारण का बरं स्वतः 12 वाद्य, बरं हे माऊली म्हणतात नवल नाही, स्वतः 12 वाद्यामध्ये भगवान म्हणतात अर्जुना तेषां समुद्धार्थ. ह्या श्लोकाच्या खालचं चिंतन बघा. नामाची या सहस्त्रवरी आणि नावा या अवधारी आणि सजुनिया संसारी तारू झालो. अरे नुसतं याने घ्यावे नाम आणि दिशी करणे त्याचे काम. ही काय आहे? नामाची ताकद आहे. कारण का नाम हे सर्व श्रेष्ठ आहे. बरं नाम कुणी कुणी घेतलंय? या जगामध्ये पहिलं नाम चिंतन करणारे भगवान शंकर आहे. नाम बरवया बरवंत, नाम बरवया बरवंत, नाम बरवया बरवंत, नाम बरवया बरवंत, नाम पवित्र आणि सोबत, नाम पवित्र आणि सोबत, नाम पवित्र आणि सोबत, नाम पवित्र आणि सोबत, नाम स्मरे नीळकंठ, नाम स्मरे नीळकंठ, नाम स्मरे नीळकंठ, नाम स्मरे नीळकंठ.
काही जण म्हणजे महाराज भगवान शंकरांना नाव घेतल्यावर आपण नाव घ्यायचं का? म्हणजे तसं बी नाही, कारण भगवान शंकर आपले सर्व आहेत. आपण सर्व वैष्णव संप्रदायाची यादी जर काढली तर पहिल्या क्रमांकाचे वैष्णव भगवान शंकर आहेत. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. पहिल्या क्रमांकाचे कोण आहेत ते? भगवान शंकर वैष्णव आहे. वैष्णवा नाम यथा शंभो. बघा पहिलं नाव कोणाचं आहे? जर वैष्णवाचं नाव काढलं तर पहिलं नाव कोणाचं येणार आहे? भगवान शंकराचं. नुसती पहिलेच वैष्णव नाही, पंढरपूरची पहिली वारी करणारे सुद्धा तेच आहेत महाराज. ओम नमो शिवा आदी अनकावडी घेतली खांदी. पहिली पंढरपूरची वारी करणारे कोण आहेत? भगवान शंकर. एवढंच नाही, पंढरपूरमध्ये रावळामध्ये पांडुरंगाच्या समोर ब्राह्मी मुहूर्तावर पहिलं काकड्याचं भजन करणारे सुद्धा भगवान शंकर आहेत. रंभादिकणाच ती उभ्या जोडून हात, घेऊन आला तुझेचा कांत, घेऊन आला तुझेचा कांत. काकडा कोणी केला? भगवान शिवजीने महाराज. म्हणून आपल्या सप्त्याला प्रारंभ कुठून आहे? काकड्याच्या भजनातून आहे महाराज. आणि काकड्याचं भजन हे वारकऱ्याचं लटपटी बाबा सांगायचे, जसं निरस दूध तसं निरस भजन म्हणलं तर हे भजन आहे महाराज. सकाळी सकाळी, कारण एक तर काकडा भजन करणारा कुठला ताण नसतो, कारण सगळी माणसं झोपीत असतात, त्याच्यामुळे गर्दीचा काही ताण नाही. मी सुरुवातीला महाराज काकडच करत होतो पहिलं. मग महाराज म्हणजे तू इकडे म्हणले, तू संहिता त्यांनी दिली महाराजांनी अगोदर, आणि म्हणले तू ज्ञानेश्वरीची पारायण करी जा म्हणले, आणि काकडा पाठ कर, मी काकडा करी जा, कारण 2 कामं केल्यामुळं तुला सत्याला कुणी बोलविते म्हणले. मग त्या 2 पारायण बी आपल्याकडं, काकडा सुद्धा आपल्याकडं. म्हणजे काय व्हायचं महाराज, काकड्याला मी एकटाच असायचो, कोणीचे वाजणार नाही का, एकटाच आपलं काय त्याला वाजणार पोर म्हणायचे ह्याच्यासाठी महाराज उद्या येणार आहे बरं का वाजायला, उद्या बाबा. म्हणलं बरं. आणि ही हुशार असतात पोरं. म्हणलं कुठं झोपतात? म्हणजे ह्या रूम मध्ये, पण झोपताना इकडं झोपणार. रात्रभर महाराज बोंबलत फिरणार त्यांना ओळखीत आपल्या, मग उठायचेच नाही. तसं काय अहो एवढंच नाही स्वामी, मला का नाही काकड्याला माईक सुद्धा देत नव्हते महाराज, कारण ते पहिलं संगीत भजन चालायचे भरपूर, कारण 12 ते 3 संगीत भजन असायचं. आणि मग ते नेमकं ते झोपायचं विषय ना आमचं काकड्याला. ए लाजवाल्या काय एकटे तर एकटे काकडा म्हणा, एकटा असू द्या, काय माईक द्यायला काय अडचण आहे म्हणलो. त्यांनी बी एकदा राग 10 माईक लावली. माईकच करे म्हणजे जोगडी येतो तिथे. काय म्हणले 10 माईक लावून दिली मला. मग ते काकड स्वारात गेला. 10 माईक म्हणल्यावर काय काकडा झाल्यावर सकाळी एक जणाकडे चहा प्यायला गेलो बालो दिवाण सारख्याकडं. ते म्हणले महाराज आज काकडा केला नाही. म्हणलं 10 माईक आहेत ना सर. नाही म्हणजे महाराज ऐकवा ना. म्हणलं तुम्ही दिवाणजी झोपला नाही म्हणले, घरचे सगळे जागे, घरचे सुद्धा नाही महाराज आम्ही जा. म्हणलं 10 माईक आहेत, ते सगळे आले बघायला. माईक 10 होते पण एखादा वायर नव्हतं महाराज. असा कार्यक्रम होता. पण काकड्याचं भजनच आहे महाराज. तर तिथं आनंद आहे त्या भजनासारखा. त्या भजनासारखा आनंद कुठं जगात मिळणार म्हणजे आपल्याला जे वाटत नाही. हा भाग वेगळा महाराज. भगवान शिवजी हे पक्के नामधारक आहेत, पहिले नामधारक आहेत. आणि मग त्यांनी नामचिंतन केल्यामुळं माऊली म्हणले आपल्याला सुद्धा नामचिंतन करायला काही अडचण येणार नाही. पण नामचिंतन काय श्रेष्ठ आहे त्याचं एक कारण आहे, नामाला आचारसंहिता नाही. बाकी सगळ्या साधनाला आचारसंहिता आहे. तुमचं संगीत भजन मी करायचं म्हणलं तर गुरुजी आचारसंहिता का नाही? संगीत भजन सुद्धा साध्याला जमत नाही. आता ते येतात तुमच्यामध्ये साधी, हा भाग वेगळा. पण आता संगीत भजनाला बरेच जण वाटतं की 2 गुण लागतात, ताल आणि स्वर. पण असं नाही, संगीत भजनाला 6 गुण लागतात. 6 गुण जर असते तर संगीत भजन करता येतं. 6 गुण संगीत शास्त्रानं वर्णन केलंय. सुस्वरम सुरसंजैव सुरागम मधुराक्षरम
सालंकार सप्रमाणम षडवेद गीत लक्षणम. गायनाला 6 गुण लागतात. पहिला गुण लागतो कोणता? स्वर, सुस्वरम. स्वर जर असेल तर बरोबर वाटतंय महाराज. आपल्याला नाहीला नसतो. कधी कधी बेसुरातच आमच्याकडे बरेच जण पण ते मानकरी असतात ते त्याच्यामुळे बोला पुंडली राग यायला स्वामी आजकाल त्याच्यामुळे बोलणं सोडून दिलं मी तर बोलत नाही. मी कानाला खडा लावून आपलं लोकांना राग यायला साधं टाळ्या वाजा म्हणलेला राग यायला मग कुठं कशाला दान करायला मांडी काका म्हणलेला राग आला एक जणाला म्हणून मांडी काला तुम्हाला काय करायचं म्हणून पाय लांबू माझ्याकडे आणि त्याला काय एवढं डोसक्याला आता मला काय देणे घेणे पण लोकांना राग येतो बाबा. त्याच्यामुळे आपलं न बोललेलं मला सहन बी होत नाही हो. आता बेसुरात कसं सण बरं येणार त्यांच्याकडे असतो बाबा सुरुवातीला रूपावळीचा मग आधीमध्ये एखादं प्रमाण म्हणलं बेसुरात भागून जाईल. आता सुरुवातच बेसुरात म्हणल्यावर कसं सोंदारात ध्यान हो तुम्ही काय करा म्हणजे जेवण करा नका इकडं डोसक्याला ताण इथं घरी कदर आला म्हणजे इकडं घरच्या पेक्षा जास्त इकडं मला असं केलं कारण स्वर लागतो मला. बरं स्वरात तर असंच भजन त्याच्याबद्दल का नाही असं. आता बघा तुम्ही हे राम काय नाही भजन स्वरात बी असावं आणि जे गायला ते रसभरीत असावं हे का नाही. ते बी कसं असावं रसभरीत असावं. काही काही स्वरात आहेत पण नको ते गायल्यानंतर ती त्याच्यात आनंद मिळणार. रबाजी आनंदी सारा ध्यान गोजी रवा तुझा करा माझ्या करा नकरा करा नकरा करा शांत बाई रसभरीत पाहिजे स्वरात पण रस सुस्वरम सुरसंचैव एक तर स्वरात असावं आणि ते रसभरीत असावं. बरं एवढंच नाही ते गात असताना तुम्ही कोणत्या वेळेत गायलात त्या काळामध्ये राग कोणता चढतो हे बघणं गरजेचं आहे मला. आता 8 ते 10चा प्रसंग आहे. आता ह्या काळामध्ये केदार वगैरे राग चांगलाच होतो मला. आता जे एखादं प्रमाण तुम्ही म्हणलं मस्त वाटत महाराज केदार रागाचा प्रसंग. पण आमच्याकडे एक जणांना एकच राग बसला होता भैरवी. कुठं बी येत शेवटी जायचं ते भैरवीचा मान मिळायचा. पण यादा चुकून माझ्या बरोबर आलं कीर्तनाला पहिल्यांदा म्हणजे महाराज त्यांना चाल देऊ का म्हणलं मला त्यांची चाल माहिती म्हणजे भैरवी त्यांची चाल माहिती दुसरं काय नाही म्हणजे मग म्हणलं त्या तिनं सुरुवातीला भैरवी मला सुरुवात केली. एकदा मला भैरव गास का रोज गातो म्हणला रोज अरे रोज गातोस शेवटी गातोस आज पहिल्यांदा जरा भान ठेवून जरा काय सुरागम आणि ते गात असताना अक्षर मधुराक्षरम मधुरा आणि ते प्रमाण सगळं सालंकारित अलंकारिता सालंकार प्रमाणबद्ध सप्रमाणम षडविध गीत लक्षणम असे गायनाचे गुण सांगितले 6. एवढं जर असं तर त्या गायनामध्ये काय मिळतो आनंद. तसं संगीत भजनाला या ठिकाणी सांगितलंय आचारसंहिता. पण नामचिंतनाला मात्र आचारसंहिता लावलेली नाही. पहिल्यांदा आचारसंहिता काढणारे पहिले आमचे ज्ञानोबा आहे. महाराज म्हणतात नाम जप यज्ञ तो परम बाधून शके स्नानादी कर्म नामे पावन धर्माधर्म नाम परम पावन वेदार्थी. पहिली आचारसंहिता ज्ञानोबांनी काढून नामाला आचारसंहिता नाही. दुसऱ्या क्रमांकाला नाथबाबा आहे आणि भावार्थ रामायणामध्ये त्यांनी वर्णन केलंय की भावार्थ वर्णन करत असताना नामचिंतन पण करणार बोलत असताना नाथबाबांनी सांगितलं की सगळ्याला नियमावली पण नामाला नियमावली नाही. कारण का नामाशी नाही स्नानबंधन नामाशी नाही विधी विधान आसनी शयनी जान नाम पावन हरीचे.
महाराज म्हणजे नामाला आचारसंहिता नाही. महाराज म्हणजे म्हणून गोड सर्व व्हावे नाही आंघोळी तोंड धुवावे आत चाळ व्हावे संसारा पण नावाला आचारसंहिता नाही का सर्वांना घेता येतं आणि सर्वांना मुक्त होता येतं. 5 वर्षापासून 88 वर्षापर्यंतच्या साधकाला नामचिंतनाला मोक्ष प्राप्त झाला अशा अनेक आपल्याकडे ग्रंथामध्ये कथा आहेत. आणि सर्व असताना त्यांनी सांगितलं तुम्ही ज्ञान जरूर आहे ज्ञानाबद्दल आपलं काही मत नाही पण तुमच्या ज्ञानाला जर तुम्ही नामचिंतन जर करीत असताल तर मग तुमच्या ज्ञानाला किंमत देईल आणि नाम जर नसेल तर तुमचं ज्ञान व्यर्थ आहे. त्या अभंगाच्या विष्णू विने व्यर्थ जाते ज्ञान विष्णू विने व्यर्थ जाते ज्ञान विष्णू विना व्यर्थ जाते ज्ञान ज्ञानाबद्दल काही म्हणत नाही पण जर तुमचा जप नसेल तर मग तुमचं ज्ञान काय आहे विष्णू विन जप आहे. जर विष्णूचा जप नसेल आणि तुम्ही कितीही ज्ञानी असताल बरं अनेक प्रमाण आपल्याकडे सापडतील. महाराज तुकोबारे सुद्धा म्हणले ना अनेक नये माझ्या मना पंडित महाराजाचे शब्द ह्याच्या पुढे तुकोबारा म्हणले तुका म्हणी येते भजन प्रमाण आणि काय थोर पण जाळावे. महाराज म्हणजे भजन जर करत नसल आणि त्याच्याकडे विद्वत्ता भरपूर असेल जाळायची का म्हणजे विद्वत्ता त्याची काही गरज नाही. अरे थोड्या मुखामध्ये ना आमच्या महाराजाच्या मुख असं माऊली ज्ञानोबा आहे म्हणतात बरोबर आहे का नाही. ही साधक वृत्ती महाराज साधू साधू म्हणजे काय हे साधू आम्ही संधी साधू हा भाग वेगळा पण साधूच्या मुखामध्ये अखंड चिंतन असतं महाराज म्हणून ते साधू साधू म्हणजे काही वेगळे लेबल नसतं महाराज वेगळे काहीच लेबल नसतं साधू साधू असतं महाराज. तसं कारण काय असतं की त्यांच्या प्रत्येक क्रियेला प्राधान्य असतं महाराज. साधूची तसं चाकरवाडीची दादा माऊली त्यांच्याकडं आता मी अनुभव घेतला काही छटाकभर काय का असा पण जेवढं मी माऊलींना पाहिलं मी ती खिशातून पैसे प्रत्येकाला देतानाच पाहिलं महाराज. ते खिशात पैसे टाकताना ह्या डोळ्यात मी काय बघितलं एवढं राहिलो थोडं काय 10-5 घंटे का असताना पण कधीच महाराज त्यांनी काढून देतच राहिले सारखं ते पण असं कधी मी बघितलं नाही. साधू वृत्ती महाराज तरी एकदा गुरुवारी देवगुरु बाबा म्हणले होते त्यांना म्हणले माऊली तुम्ही पैसे असे देतात तुम्ही आम्हाला सुद्धा की मोजत नाहीत काही नाही ती कितीची नोट आहे ती बघत नाहीत काही 1000ची का कितीची 200ची का 100ची सरळ काढतात आणि देतात तुम्ही का मोजत नाही. ते म्हणले कारण आहे मला देताना तरी मी कोणाची मोजून घेतो पैसे म्हणून मी मोजून घेतोय नाही आणि देताना कोणाला मोजून देत नाही. हे साधूचं लक्षण असते महाराज. साधू विनाकारण होत नाहीत महाराज. साधूचं लक्षण या पद्धतीने असावं. Go ahead.
चालतच ना नेणं ते काही तानाटोना काय काय फक्त नामस्मरणा नामस्मरण करतात महाराज अखंड त्याच्यामध्ये दुसरं काय करतात ते महाराज. जसं रामप्रभूकडे एकदा नारद वर्षी आले भजन वारकर वैष्णवांचं भजन महाराज वानराचं भजन श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम अखंड वानराचं भजन चालू. पण ते भजनाला तालास्वराचं काही देणं नव्हतं महाराज. पण नारद आल्यानंतर दर्शन झालं नारदांचं सर्वांनी दर्शन घेतलं. पण ते नारदाच्या गळ्यात विणा होता ना. आणि मग वानर म्हणाले प्रभू तेवढं आम्हाला विणा द्या म्हणून त्यांना नारदांना भजनासाठी. भगवान म्हणणे आता कसं आहे आता ती कशी देतील विणा हे का नाही. ते नारद कशी विणा नारदाचं विणा साधा विणा नाही महाराज ते देणार नाहीत. नाही बघा म्हणले देव बघा देत असते तर बघा. तरी भगवान म्हणले मी विचारतो. तरी भगवान म्हणले नारद मुळची म्हणजे काय आमच्या म्हणणाऱ्याला भजन करा वाटायचे. म्हणजे मग एक काय करा तुम्ही विणा द्या. नारद म्हणले प्रभू त्यांना विणा दिला असता पण त्यांना विणा वाजवितात आला पाहिजे ना. काय करा विणा लावता येणार नंतर पण लावून दिलेला वाजविता येणं गरजेचं आहे. विणा महाराज घेऊन एवढा सोपा नाही महाराज. बरोबर कोणते तारा केव्हा चढ हे बी कळणं गरजेचं महाराज. कारण आपल्याला वाटतं 5 तारा एकाच वाजवायची असत नाही महाराज. कारण एक खर्जाची असे एक षडजाची मधल्या 3 स्वराची असतात महाराज. त्या मधल्या 3 तारा केव्हा छाडायच्या पलीकडली केव्हा छाडायची अलीकडली केव्हा छाडायची असा प्रकार असतो. त्या काही काही असे वाघ असतात महाराज जे पहिल्यांदा बोट टाकतात ते 5 तारा बिघडून टाकतात महाराज. झालं की गेलं तिकडे तिकडे हवा असा प्रकार असतो ते. मग त्यावेळेला त्याने म्हणले विना दिला असता पण ते त्यांना वाजवता द्यायला पाहिजे. आणि कसे असतं महाराज कधी बी खानदानी मृदंग वादक आपला मृदंग दुसऱ्याच्या हातात देणारच नाही. देणार नाही म्हणजे किती मावजोबाई असो काय मावस भावसाने कोणी असो चुलत भाऊ असो तिकडं आता तुला इडली उत्तप्पा मसाला डोसा खावा बोलतो पण हे सांगू नको आपल्याला अजिबात नाही. आणि कधी महाराज किती बी आपला जवळचा लाडका येऊ असला त्याला बैल द्यायची नाही कधी नाही. गोळ्या खाऊन जाय पण बैल मागू नकोस. आणि जर बैल दिले भाकड्या उघड्याच पण 2 दिवसामध्ये महाराज कारण तो हानीच नाही बैल ते महाराज. आणि कधी आपल्या जवळच्या मित्राला मोटरसायकल कधी द्यायची नाही कारण ते पूर्ण बाग केल्याशिवाय वापस आणीच नाही ते इथून येतो म्हणतोय 50 किलोमीटर वाहन वाकडी करून वाटते महाराज. 10 रुपयाचं पेट्रोल टाकायची त्याची भावना होत नाही महाराज. वृत्तीच हलकट बनली महाराज आपली प्रत्येकाची महाराज. त्या नाही महाराज म्हणले आरविना कस काय देता ते म्हणजे बघा मला कळतं म्हणजे त्यांना वाजवता यायचं नाही पण म्हणतात ते छंद आहे त्यांचा नाही विना काय फरक पडतो. नारदाने कसा तरी दिला विना म्हणजे धरा जा आता वाढणार घेतला विना जरा म्हणजे आता भजन करायला ती गेली डोंगरावर. आता गळ्यात विना घ्यावा बसावं ते नाही. ते विना त्यांनी एका दगडावर ठेवला मोठ्या आणि त्याच्या भोवताली बसले भजन करायचे. पण त्या भजनात एवढी ताकद होती त्या नामस्मरणानं त्या दगडाचं पाणी झालं आणि विना त्या दगडात जाऊन बसला. वानरानं भजन केलं आणि आले खाली वापस विना तिथं. भगवान म्हणले बसा. नारद म्हणजे देवा आले का सगळे वानर म्हणजे हो आले. नाही सगळे आले हो पण माझा विना जन्नाला ती कुठे म्हणजे सगळे सारखी दिसायला रे नाही. अरे हो थांबा विना कुठे म्हणजे विना डोंगरावर वरी दगडावर. भगवान म्हणजे नारदा हे वानरच आहे काय करा आता तुम्ही जा आणि ती विना घेऊन ह्याच्यासाठी देत नव्हतं म्हणजे असं करत म्हणून. आता झालं म्हणजे आता काय आता एकदा होऊन द्या जाता येऊ नाही घेऊन. नारद गेले तिथं विना दिसला पण ते विना उचलताना ते दगड निघायला खालून महाराज ते अर्धा विना दगड जाऊन बसला. नारद म्हणजे कमाले वाढणाराची कसा ठुकून बसविला असं म्हणजे दगडात म्हणजे आता कमाल फुटला नाही काही नाही कमाले म्हणजे खूप झटापट केली महाराज त्यांनी पण ती विना काही निघाला नाही. नारद कांटाळून पुन्हा परत आले म्हणजे देवा बर विना भेटला का म्हणले दिसलाय फक्त आताशे म्हणले आणा ना कशाचा विना आणायचा म्हणले अहो काय वाढणार आहे हे अहो त्यांनी ते विना असं दगडात ठोकून बसविला अर्धा विना मध्ये गेलाय. ते म्हणले नारदा चूक बोलू नका माझे वानर विना ठोकीत नसतात का त्याचं एक कारण आहे माझ्या वानरामध्ये भजनात एवढं प्रेम आहे आणि त्या दगडावर विना ठेवला त्या दगडाला पाझर फुटला ह्या नामाची ताकद आहे ह्यांच्या महाराज. म्हणून पाशाना पाझर फुटती रे अर्धा दगडाला पाझर फुटला आणि म्हणून त्या दगडामध्ये विना जाऊन बसला. म्हणजे आता पर्याय आता तुम्ही दगडाजवळ जाऊन भजन करा त्या दगडाला पाझर फोडा आणि विना काढून घ्या. नारद म्हणजे चालतो. नारद महर्षी गेले तिथं बरेच महिने भजन केलं पण त्या दगडाला काय पाझर फुटला. असे बरेच दगड आहेत आपल्याकडे
त्यांना काही 5 फुट नाही, लई अडी आवला ते महाराज काही काही अजिबात 5 फुटत नाही महाराज त्यांना. मग शेवटी नाराज कंटाळून आले, म्हणजे भगवान आता एक काम करा, यांना तो भजन करा म्हणा. ते म्हणले कसं आहे नारदा, गायकाला वादकाला मी मूड लागतो. काय लागतो? मूड लागतो. त्यांनी चांगल्या चांगल्या जागा काढल्या तर तुम्ही तुकडीमध्ये टाकता, बरोबर. पण त्यांनी जागा तर काढायला लागते ना अगोदर. त्यांनी जागाच नाही काढल्या तर तुम्ही जागेवर उड्या मारून काय फायदा आता त्याच्यावर, असं होतं का नाही. पण त्यांनी काढलेल्या जागा, जे लोक जागे त्यांना दिसतात, ही बी तेवढंच खरे महाराज, कोणालाही दिसत नाही महाराज. मग सगळं खरे, पण आता ते मूड पाहिजे त्यांना. आणि कधी काय पाहिजे बाबा आपल्याला? मूड पाहिजे महाराज. तुम्हाला मूड येतो ना, तुम्हाला 12 महिने मूड असतो, तुमचा वेगळा विषय महाराज. काही लोकांना मूड नाही, हा आपला मूडच नाही. काय एंडोसल्फ देतो थोडं, एंडोसल्फ मूड आहे ना, काय होत, काय रोग आहे ना त्याला. मला सांगा एवढ्यात मूड येत नाही, येतो कुठं मूड ह्याचा? मला तर वाटतं ह्या सगळ्यात मूड जास्त येत असणार. ह्याचे एवढे मोठे मोठे आज आपल्याकडं अख्ख्या महाराष्ट्रातले सर्वश्रेष्ठ व्यासित आहेत आपल्याकडं. म्हणजे आपल्या कीर्तनाला साधी माणसं आहेत का आता? बरं, या पृथ्वी तलावरले सगळ्यात मोठे मृदंगवादक आणि गायक आपल्याकडे महाराज. आज आपल्याकडे काय कमी आता? काय कमी आता? मग आता एवढं असं काय बाबा आपला काय मूड येईना? अरा पांढर तोंड्या, तू न आलेला परवडला. तर एवढ्या मध्येच मूड येत नसं, सांग ना तुला काय सांगायचे. तसं मूड पाहिजे. काय पाहिजे त्याला? मूड पाहिजे. मग त्याने म्हणले बघतोय, हे ना भजन करा. म्हणजे भजन लगेच महाराज वाढणार बाबा. भगवान म्हणजे नारदा आता जा, ते भजन करायला तुम्हाला एका मिनिटात ते विना काढून घ्या, नसता पुन्हा यायचा नाही बरं का. नाही म्हणजे आता जाऊ द्या फक्त. महाराज वाढणार गेले की भजन जोरात केलं महाराज. 2 मिनिटात दगडाला 5 फुटला महाराज. आणि फुटल्याबरोबर ते विना काढून घेतलं त्यांनी आणि मग वाढला. आणि मग वाढणाराचं दर्शन घेतलं. ते म्हणले खरं सांगा की दगडाला 5 फुटण्यासाठी तुम्ही काय करते? फक्त त्या भजनामध्ये आमच्या प्रेम आहे, बाकी दुसरं का हे नाही महाराज. विडाला जेवढं करता विष्णुवीन जप. हा जप करा, नसत व्यर्थ त्याचे ज्ञान. बरं माऊली आम्ही आता जप करू. मग आमच्या ज्ञानाला किंमत? म्हणजे असं नसतो. म्हणले नुसता जप केला म्हणजे ज्ञानाला किंमत नाही, अजून त्याला उणीव आहे. कोणती? रामकृष्णी म्हण नाही. हे सगळं असं तुम्ही जप करता, ज्ञान प्राप्त करून घेतात. पण दोन्ही प्राप्त करून घेतल्यानंतर तुमचं मन जर भजनामध्ये नसेल, ज्ञानोबाने अजून काय सांगितलं? त्रिविनी संगमी नाना तीर्थे भ्रमी आणि चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. भजनामध्ये काय पाहिजे? भजनामध्ये मन पाहिजे. आपण असून उपयोग नाही. कारण का भजनाचं मन असेल तर बरं काय भजनाला काय धोका होतो? महाराज म्हणले मन जर आपल्याला परमार्थाला अनुकूल असेल तर परमार्थ ते होतो, आणि ते जर प्रतिकूल असेल आपल्याला परमार्थ होऊ शकत नाही. कारण का हे मन रिकामी चर्चा करतं. काय काय करतो या मना परिहा नाही की नारायणा करूनही त्याचे करी विवंचना अन्योपतना आदरिले. कारण मन काय करतं? नको ती चर्चा करतं आणि अधपतनाला कारणीभूत ठरतं महाराज. म्हणून रामकृष्ण म्हण नाही याची विडोबार कुमारी त्याचे ज्ञान रामकृष्ण म्हण नाही याचे बुजनीकरण द्वैत वाटा रामकृष्ण बैठा कैसा होय द्वैताचे झाडणे गुरु बेन ज्ञानोदय कैचे घडील ना ज्ञानदेव म्हणे सगुणे ध्यान नाम पाठ मौन प्रपंच हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी. देवाने खूप मोठं नियोजन केलं म्हणा. मोठे मोठे एवढे मुनिजन मंडळी आणि तुमची परमार्थात ताकद श्रेष्ठ व्हावं. हो यांनी की तुम्ही त्याच्यामध्ये श्रेष्ठ आहात आणि परमार्थ कार्यामध्ये सुद्धा मी सर्वज्ञ सचिन देवासारखे महापुरुष आहेत महाराज ते, आणि सर्वांना घेऊन चालतात महाराज सर्व. हो माझ्या घरी त्यांनी तारीख दिल्यापासून 8 चक्रा मारल्या. किती? मी आजारी पडल्यावर सुद्धा 3दा आले महाराज. ते प्रेम आहे का नाही महाराज? प्रेम आहे. प्रेमानं माणसं येतात जवळ महाराज. अरे मी म्हणतो नाहीतरी आपल्याला माणसानं प्रेम शिकावं. खरा तो एकच धर्म आणि जगाला प्रेम. अरे माणसं कुत्र्याला जवळ करतात, माणसाला नीट बोलत नाही महाराज. बघा तुम्ही श्रीमंताचे कुत्रे बाबा कमॉन टॉमी कमॉन टॉमी
कुत्रीला का प्रेमानं बोलते तर माणसाला नीट बोलत नाही महाराज. कमाल आहे त्याची. कुत्रीला काय बिस्किट आहेत महाराज परदेशातून आणि माय बापाला भाकरी घालीत नाही असले वाघ यायचे महाराज. आणि म्हणतात काय उपयोग कशामुळे प्रेम असणं गरजेचं म्हणून तुम्ही तेव्हा आले महाराज. आणि खरं महाराज माणूस आजारी पडला त्याच्या कर्मानं पण आजारातून दुरुस्त साधूच्या त्याच्या वचनामुळे महाराज. साधूची वचन असतात त्यांची प्रासादिक वाणी असते महाराज. नाही तुम्ही दुरुस्त होतात काय अडचण आहे महाराज. एवढे बोललं तरी. आणि खरंच महाराज फक्त मला एक कळालं महाराज आजारी माणसाला फक्त तुम्ही किती रोज चांगलं बघ महाराज काळजी करू नका तुम्ही काळजी करू नका ऑपरेशन सगळं सांग फक्त माणसानं काही काही माणसं लय दळबद्री अनुभव घेतला महाराज. औरंगाबादला बघायला आले महाराज. जय हरी महाराज जय हरी. आजारी आहेत का इथं काही वाय भेटते का म्हणलं आजारीच काय झालंय मनक्यात घ्या पण तुमच्या मनक्यात घ्या पण म्हणजे भारतात कुणाच्याच मनक्यात घ्या पण माझ्या एकट्याकडे झालाय खबर आहे का महाराज. राग येतोय महाराज म्हणजे काय आपल्याला हात पाय चरण गेली म्हणून बोलत नाही तरी एक जण म्हणला महाराज मनक्यात घ्या पण बापरे असल्या गॅप नागच्या गल्ली 2-3 मिली राहते ना चौथा जोगी दळबद्री आवलं अरे चांगलं बोला महाराज. आता तुम्ही काही त्याला रुपये देऊ गेला जरा काही करू म्हणजे फक्त प्रेमानं बोला हे चांगलं होतंय म्हणा. आणि पेशंटला फक्त तसं म्हणायचं महाराज काय रे आणि आजार काय होत नाही एवढं म्हणलं तरी दोष बाबा तुम्हाला ताप अरे बापरे आता काही खरं नाही तू काळ पांढर करी तुला बस केला कोरोना मध्ये सांग मला झालता ना कोरोना मला झालता ना बाबा कोरोना 2दा वाचलो बाबा त्याच्यातून तडाख्यातून वाचलो आता ह्या एक तडाख्यातून वाचलो आता कोरोना मला झालतो स्वामीजी मलाच कोरोना झाला माझ्याच घरी मुक्कामाला. पण कोरोनात मजा होती स्वामीजी मस्त एकटा रूम मध्ये आराम कामाला नाकामध्ये नळ्या लय भारी आठवण होता लय मस्त. फक्त एक होतं बाबा जवळ कोणी येत नव्हतं जगदंबा सुद्धा. माझी कोरोनानं कमी हाल झाले घरच्या लोकांनी जास्त केली द्यावा. एक तर जवळ बी येईल भाकर बी देईल जरी करता भाकर दिलं दारातून टाकायचं काय रडायची उपयोग द्यावा काही रडणं म्हणजे सगळं फताट आहे मला असताना जरा विचारित नाही तर. आणि ते काय बर मला देवा खरं सांगा आता मेल्यावर रडू द्या मेल्यावरचं काय अडचण नाही मेल्यावर रडू द्या पण मला सांगा लग्नात काय रडायची गरज आहे. लग्नात सगळं लग्न स्वामी आनंदानं पार पडते. नवरदेव येताना सुद्धा पाय नवरदेवाला वाजवताना देता बाबा हाताला धरड या म्हणून लगीन आणि पाय महाराज एकच गाणं असतं बघ पिपणी एकच नवरदेवाला की मारो बोल बरसाओ मेरा महबूब आया है मेरा बेवकूफ आया है. मग कसं त्या देवबापा पर्यंत काय आणि देवबापा आले का तुमच्याकडे काम असत पहिलं तुमचं काम चला नवरदेवाचे मामा नवरदेवाचा मामा दिवसभर मंडपात असतोय आणि आईनेला कुठं गांजा फुटतोय काय कमाल आहे मात्र बिचारी तिकडच आम्ही गाडी नवरदेवाचे मामा तिकडच मग दुसराच कोणतरी उभा करावा लागायचा मग हे सांगतात बरं का की आपल्याला 7 महिना लटक झाल्यावर मनास हे इकडे का 7 झाल्यात अजून तुला संधी का आता सावधान घटिका संपूर्ण आली भरून तुझी पायली भरून म्हणते ते आपल्याला पण आपण काय साखी होत आणि एकदा ती नवरी निघाली बाबा बाबा आलीच मग सगळी ही गिराईक ते गाणं भारी असतो देवा बाबा
लय भारी माहुर की दुआएं देती जा तुझको सुखी संसार मग पेटा पळवायले काय जाऊ दे त्यांना नवरी घेऊन आता येड्याचा माझा आता माझं लग्न लागलं मी माझी ट्रॉली हेडला जोडली निघालो घेऊन 10-15 महिला पुढे म्हटलं गेलं काय तुम्ही आपल्या वारणामध्ये काय यांना रडाय रोगा नाही म्हणलं आता बरं बाकीच्या महिला रडू द्या स्वामी त्याच्यात आघाडीला आमची सासू माय म्हणलं काय नीट सांभाळा माय नीट सांभाळा म्हणजे विश्वास असतो तर नाही तर बापाच्या रेशनातला माणसाचे अरे आपलं ते अलिबागचा स्वामी महाराज स्वामी मस्त अलिबागचे त्यांचं एक वाक्य रे भारी मग कधी गेलं काय हो मित्राव माझी अरे मस्त मस्ती मी आग लोक बसते मी महाराज रेश राहायचं महाराज माझ्या आयुष्यात मी कधी नाराज झालो नाही आणि होणार बी नाही स्वामीजी काही झालं ते नाराज कधी होणार इतकी बी दुखणी उद्या काय उद्या महाराज काठी उद्या ना ताटीवर जाऊ द्या पण आताशी अर्धा अंग गेलंय आपलं अजून अर्ध शिल्लक नाही महाराज एवढं काही काही टेन्शन घाबरायची गरज नाही महाराज मस्त फक्त तुम्ही आशीर्वाद द्यायचा 5 रुपये द्यायचा खर्च काहीच अडचण दाखव त्याची काही चिंता नाही एकदा माऊलीचं भजन करू आणि शिवेला पूर्ण आता बरी झाली शिवरांनी लई चायची आज बऱ्याच वेळी जात आहेत ज्ञानेश्वर माऊलीच करू ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय बोले लेले प्रेमी वाकुडे पुस्तरे क्षमा महाराज अधिकार महाराज ज्ञानेश्वर रखा पाया महाराज आता उठावी आता उठावी आज पुरली नवस धन्य काळ हा पाव सकला आज पुरली नवस धन्य काळ हा हे काळी आज पुरली नवस धन्य काळ हा दिवस प्रेम करती और